नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी मराठी कुमार भारती मधील पद्य क्रमांक 9 आश्वासक चित्र या पद्याचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे। सर्वप्रथम आपण या पद्याच्या कवयित्रींचा परिचय जाणून घेऊया। या पद्याच्या कवयित्री आहेत कवयित्री नीरजा। त्यांचं पूर्ण नाव आहे नीरजा राजन धुळेकर। त्यांचं जन्मवर्ष आहे 1960। स्त्रीवादी लेखिका, कवयित्री आणि कथा लेखिका या तिघही प्रांतांमध्ये लेखनाच्या बाबतीत साहित्याच्या विश्वात त्यांनी आपला एक ठसा उमटवलेला आहे। त्यांना विशेषतः ओळखलं जातं ते स्त्रीवादी लेखनासाठी, कारण त्यांच्या लेखनामध्ये स्त्रीची घालमेल आहे, स्त्रीची अस्वस्थता आहे, तिच्या मनातील भावभावना आहेत, तिला स्त्री जे सांगू पाहते आहे, जे ती व्यक्त करू शकत नाही, त्या सर्व भावना कवयित्री नीरजा यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रभावी प्रयत्न केलेला आहे। प्रस्तुत काव्य आश्वासक चित्र यामध्ये देखील स्त्री पुरुष समानतेचा विषय त्यांनी मांडलेला आहे। तर सर्वप्रथम आपण त्यांच्या कविता संग्रहाच्या बाबतीत जाणून घेऊया। निरन्वय, वेना, श्री गणेशा आणि निरर्थकाचे पक्षी हे कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत। प्रस्तुत ही जी कविता आहे आश्वासक चित्र ही निरर्थकाचे पक्षी या कविता संग्रहामधून घेतलेली आहे। त्यांचे जे कथा संग्रह आहेत त्यामध्ये जे दर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती हे त्यांचे कथा संग्रह प्रकाशित आहेत, प्रसिद्ध आहेत। त्यांना विविध पुरस्काराने महाराष्ट्र शासनाने सन्मानित केलेला आहे। त्यामध्ये कवी केशवसूत पुरस्कार, इंदिरा संत पुरस्कार आणि भैरूरतन दमानी पुरस्कार या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया आश्वासक चित्र या पद्याच्या बाबतीत। प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र कवयित्रीने रेखाटलेले आहे आणि ते चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। कवितेतून व्यक्त झालेला विचार हा सार्वकालिक आहे। स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारी ही चिंतनशील कविता आहे। चिंतनशील, मनाला चिंतन करायला लावणारी कविता ती असते चिंतनशील कविता। त्यांनी या ठिकाणी मूल्य सांगितलेलं आहे स्त्री पुरुष समानता। कुठेतरी मागचा काळ आणि आताचा काळ आपण डोळ्यासमोर आणायचा आहे। मागच्या काळातील स्त्री आणि आजच्या काळातील स्त्री कवितेच्या बाबतीत आपण तेव्हा अभ्यासू। कवयित्रीने प्रस्तुत कवितेत चित्रित केलेले स्त्री पुरुष समानतेचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे व रुजावे या उद्देशाने पाठ्यपुस्तकात या कवितेचा समावेश केला आहे। तर पाठ्यपुस्तकात कविता का समाविष्ट केलेली आहे, काय उद्देश आहे, तर महत्वाचं मूल्य, महत्वाचा उद्देश ते आहे स्त्री पुरुष समानता। कारण शिक्षणाने पिढी घडत असते आणि ही पिढी हा संस्कार आत्मसात केल्यानंतर त्याच स्वरूपाचं आचरण विद्यार्थ्यांकडून भावी नागरिक जेव्हा ते होतील तेव्हा असं आचरण त्यांच्याकडून होईल। सर्वप्रथम आपण कवितेचं अभिवाचन पाहूया। आश्वासक चित्र। आश्वासक या शब्दाचा अर्थ आहे विश्वासार्ह, उत्साहवर्धक, प्रोत्साहक असं हे विश्वासार्ह चित्र स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीतलं या कवितेत आपल्याला पाहायला मिळणार आहे। आश्वासक चित्र। तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची। तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची। मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून। ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधन भाताचं भातुकलीच्या इवल्याशा गॅसवर। बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात। मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे। अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या। मुलगा दाखवतो तिला आपलं कसं पुन्हा एकदा।
मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्हीही करू शकते एकाच वेळी. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शेवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून म्हणते ती, आता तू. तशी हसून म्हणते ती, आता तू. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातेलं भाजीसाठी. हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं. हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र, भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात. हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. निरर्थकाचे पक्षी या काव्यसंग्रहातील स्त्री पुरुष समानतेचं मूल्य रुजवणारी ही कविता. या कवितेचा भावार्थ आपण पाहूया मित्रांनो. कवयित्री या ठिकाणी तुम्ही पाठ्यपुस्तकातला फोटो या ठिकाणी फळ्यावर पाहू शकता. पाठ्यपुस्तकामध्ये एक मुलगी आहे, ती भातुकलीचा खेळ खेळत आहे. जवळ जो मुलगा उभा आहे तो चेंडू उडवतो आहे आणि हातात झेलतो आहे. दोघांचा आपला खेळ चाललेला आहे. आणि खिडकीमध्ये बघा, खिडकीमध्ये त्या ठिकाणी लेखिकेचं, कवयित्रीचं निरीक्षण चाललेलं आहे. आणि कवयित्रीच्या मनातले हे विचार काव्याच्या स्वरूपात या ठिकाणी प्रकट झालेले आहेत. आपण भावार्थ पाहूया. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. वेळ दुपारची आहे मित्रांनो. उन्हामुळे त्या ठिकाणी तापलेलं वातावरण आहे. आणि अशा परिस्थितीत या उन्हाच्या आडोशाला म्हणजे आश्रयाला, कुठेतरी सावलीची जागा बघून तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. ही जी मुलगी आहे छोटीशी, त्या उन्हामध्ये एक आडोसा तिने घेतलेला आहे, एक आश्रय तिने घेतलेला आहे, सावलीची जागा तिने पकडलेली आहे. आणि त्या सावलीच्या जागेमध्ये तिने भातुकलीचा संसार मांडलेला आहे. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. आणि हे जे चित्र आहे, हे चित्र कोण पाहत आहे तर लेखिका, कवयित्री हे चित्र पाहत आहे की ती जी मुलगी आहे ती मुलगी सावलीत बसून त्या ठिकाणी भातुकलीचा खेळ खेळते आहे. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आदन भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. तर मित्रांनो, भातुकली हा शब्द तुम्ही ऐकला असेल. बरीचशी गाणी देखील या भातुकली शब्दावर तयार झालेले आहेत. तर प्रत्येकाने आपल्या लहानपणी लुटूपुटूचा संसाराचा खेळ खेळलेला असतो. गुड्डागुड्डीचा खेळ, नवरा नवरीचा खेळ. या भातुकलीच्या खेळामध्ये संसारासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू असतात. या ठिकाणी चित्रामध्ये तुम्ही त्या वस्तू पाहू शकता की या वस्तूंमध्ये गॅस असतो, छोटीशी सांडशी असते, घराच्या संसारासाठी लागणारे डबे असतात, सगळ्या वस्तू असतात. आणि या वस्तूंच्या सहाय्याने ही छोटी छोटी जी मुलं आहेत, भातुकलीचा खेळ खेळणारी मुलं, भातुकलीचा खेळ खेळणाऱ्या मुली, तर खोटा स्वयंपाक बनवतात. त्या ठिकाणी खोटं वाढतात, खोटं नवरा नवरीचं लग्न लावतात, वाजा वाजतात. आणि एक प्रकारचा आनंद त्यांना या भातुकलीच्या खेळामधून भेटतो. तर हाच भातुकलीचा खेळ ही मुलगी तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळत असते. आणि हे निरीक्षण कवयित्री करत आहे. ती काय करते ती मुलगी? ती तिच्या बाहुलीला मांडीवर घेते. फक्त मांडीवर घेत नाही तर मांडीवर घेऊन त्या बाहुलीला ती थोपटते. जणू काही आईच्या मांडीवर एक बाळ असतं, खरोखरच आईचं बाळ. ते बाळ जणू काही ती आपल्या मांडीवर खरोखरचं बाळ आहे, त्या पद्धतीने त्या बाहुलीला ती थोपटत आहे, निजवत आहे. आणि ते करत असताना चढवते आदन भाताचं, जो तिचा गॅस आहे. आदन, या आदन शब्दाचा अर्थ आहे भात शिजवायला आधी तापवायला ठेवलेलं जे पाणी असतं. भात शिजवण्यासाठी तापवायला ठेवलेलं जे पाणी असतं
त्याला आधन असं म्हटलेलं आहे. तर हे जे पाणी कशात ठेवलं जातं, तर एक पातेल्यासारखं भांड, या भांड्यामध्ये तिने ते पाणी ठेवलेलं आहे. ती दोघं काम करते आहे. एका बाजूला ती मांडीवर बाहुलीला थोपटत आहे, म्हणजे आपल्या बाळाला सांभाळत आहे, आणि हे करत असताना दुसरीकडे तिचा स्वयंपाक चाललेला आहे. हा लुटूपुटूचा खेळ आहे, हा खोटा खेळ आहे, आणि हे सगळं निरीक्षण कवयित्री करत आहेत. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. हा जो मुलगा आहे त्या मुली शेजारी खेळणारा, तर मुलांचे खेळ आता चेंडू उडवणे हा मुलाचा खेळ तो खेळत असतो, मुलगी भातुकलीचा खेळ खेळत असते. तो जो मुलगा आहे तो मुलगा चेंडू उंच उडवतो आणि अलगदपणे आपल्या हातांमध्ये, आपल्या हाताच्या उंजळीत तो चेंडू झेलतो, असा त्याचा खेळ चाललेला असतो. एकाच वेळी कवयित्री त्या मुलीचंही निरीक्षण करतायत आणि त्या मुलाचंही निरीक्षण करतायत. कुठून? तर झरोक्यातून, खिडकीतून, त्यांच्या घराच्या खिडकीतून हे चित्र त्यांना दिसत आहे. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. भातुकलीचा खेळ खेळणारी मुलगी त्या मुलाकडे कौतुकानं पाहत राहते. तो मुलगा जे खेळ खेळतो आहे, चेंडू उडवून झेलतो आहे, ते ती कौतुकानं पाहते. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. सगळा भातुकलीचा खेळ ठेवून ती मुलगी त्या मुलाजवळ जाते. बघूया ती मुलगी काय करते. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. मुलगी जवळ गेल्यानंतर तो मुलगा पुन्हा त्याचं कसब म्हणजे कौशल्य. कौशल्य कोणतं? तर चेंडू वर उडवायचा आणि त्याला अलगदपणे झेलायचं. हे कसब, हे कौशल्य तो मुलगा तिला दाखवतो. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे. ती मुलगी त्याला सांगते की अरे, तू जे कसब दाखवतो आहे, तू जे कौशल्य करतो आहे, किंवा तू जो चेंडू वर फेकून झेलतो आहे, ते मला देखील करायचं आहे, त्यामुळे तू मला तो चेंडू दे. तेव्हा तो हसून म्हणतो, आणि हे बोलल्यानंतर तो मुलगा हसतो आणि हसून तिला म्हणतो, काय म्हणतो? तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. पाल्याची म्हणजे पालेभाजी. याच्यातून त्याला काय सुचवायचं असेल बरं? की चेंडू उडवून तो झेलणे हा खेळ तुला खेळता येणार नाही. तू फक्त बायकी कामं कर, स्वयंपाक बनव, छानपैकी पालेभाजी तू तयार कर, तेच तुला येईल, असं त्या मुलाला सुचवायचं आहे. कुठेतरी आपली जी संस्कृती आहे मित्रांनो, ही पुरुष प्रधान संस्कृती आहे, आणि या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीला दुय्यम स्थान आपण दिलेलं आहे. परंतु आजचं जे चित्र स्त्रीला, आजचं जे चित्र कवयित्रीला दिसतं आहे, ते एक आश्वासक चित्र आहे. स्त्री आणि पुरुष समानतेचं चित्र आहे. मागील काळाकडे मी सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये उल्लेख केला की मागच्या काळातली स्त्री आणि आजच्या काळातली स्त्री एक चित्र डोळ्यासमोर आणा मित्रांनो. निश्चितच फार मोठी तफावत, फार मोठा फरक आपल्याला यामध्ये दिसून येईल. मागच्या काळात आपण असं म्हणू शकणार नाही की मागच्या काळातलं संपूर्ण चित्र आश्वासक होतं. याचा अर्थ असाही घेऊ नका की मागचा काळ पूर्णपणे स्त्रीवर अत्याचाराचा होता, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. परंतु जो जुना काळ होता, त्या जुन्या काळामध्ये स्त्रीवर घातलेल्या ज्या मर्यादा होत्या, त्या मर्यादांचं प्रमाण प्रचंड होतं. स्त्रीवर अनेक निर्बंध लादले गेले होते, अनेक बंधनं स्त्रीवर घातलेली होती. त्यामुळे खऱ्या अर्थाने स्त्रीला जे स्वातंत्र्य हवं होतं, ते स्वातंत्र्य मागच्या काळामध्ये आपल्याला पाहायला दिसून येत नाही. परंतु आजच्या काळात जर आपण विचार केला मित्रांनो, तर आजच्या काळात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्री उभी आहे. असं कुठलंच क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये स्त्री नाहीत मित्रांनो. साध्या बस कंडक्टर पासून तर शास्त्रज्ञांपर्यंत आज स्त्रीने आपल्या कक्षा रुंदावलेल्या आहे. सैन्यामध्ये स्त्री भरती झालेली आहे. तर असे कितीतरी प्रत्येक क्षेत्रामध्ये आज स्त्री आहे. का? तर आज खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता आपल्याला दिसून येते, आणि हेच चित्र या झरोक्यातून कवयित्रींना जाणवत आहे. तर तो मुलगा तिला म्हणतो की तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती मुलगी त्यावर काय म्हणते? ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? ती मुलगी हुशार असते. ती मुलगी त्या मुलाला प्रश्न विचारते. मुलाने प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर ती मुलगी देते की मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करू शकशील? मी तुझा चेंडूचा खेळ करून दाखवते, परंतु तू माझ्या भातुकली मधला स्वयंपाक करून दाखव.
सगळं सांभाळून करून दाखव. तर मुलगा देतो चेंडू तिच्या हातात, असं हे चित्र त्या ठिकाणी कवयित्री पाहत आहेत. मग त्यानंतर काय झालं असेल? त्या मुलीला खरोखर तो चेंडू झेलता आला का, किंवा त्या मुलाला भातुकलीचा खेळ खेळता आला का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भाग क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळतील. तर यानंतरचा पुढचा जो भाग आहे तो आपण स्वाध्यायासहित भाग क्रमांक 2 मध्ये अभ्यासूया. धन्यवाद.